कायच आज आहे दुसरा दिवस आणि आता बघा चालू आहे फार्म हाऊसचं काम आपलं शेडचं. हे बघा तिकडे मिस्त्री आल्यात आणि चालू आहे पाईप वगैरे कट करून सगळं मापं घेऊन आता फ्रेम उभा करणार आहे आणि मग नंतर मग पत्रे वगैरे फिटिंग होणार, जाळी वगैरे फिटिंग होणार. अजून थोडं मटेरियल पण आणायचं आपल्याला, जाळी आणि काय शिल्लक राहते डांबा वगैरे ते पण घेऊन यायचं. आता बघूया कसं कसं काय काय होते ते तुम्हाला आता पुढे दाखवतो. आता तुम्हाला दाखवतो काय काय झाले नेमकं असं तो काम. चला पाईप कटिंग वेल्डिंग सुरू झाली. इकडे खड्डे काढलेले आहेत 2-2 फुटाचे हे बघा पायासाठी आणि हे पाईप कट करून ठेवलेले आहेत. पप्पांचं चालू आहे गवत इकडचं काढायचं एक्स्ट्रा. हे खड्डा मोजून टाकू का आपण वर आणू? हां हे झाड काढलेला खड्डा राहिले ना ते विचारायला पाहिजे. बरं 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 बरं. सकाळी आलेल्या बघितलं तर लाईटचा प्रॉब्लेम दिसला होता आणि काय झालं होतं सांगतो तुम्हाला, फ्यूजचाच प्रॉब्लेम होता आणि पप्पांनी बघितलं नाही. त्यांना लास्ट टाइम मी समजवलं होतं पण त्यांच्या काही लक्षात आलं नाही. मग तसंच झालं होतं प्रॉब्लेम आणि पप्पांनी लगेच वायरमनला फोन करून बोलवून घेतलं होतं. त्यांनी पण निघले होते. मी आलो काय झाले लाईट का बंद आहे तर लाईट गेल्या म्हणले. काय झाली थांबा चेक करतो म्हटलं. 2 मिनटात चेक केलं तर कळलं फ्यूज गेल्या. फ्यूज पटकन काढली, परत फ्यूज जोडली आणि लावलं तर लाईट आली. मग आता मिस्त्रींना पण समजून सांगितलं की असं असं फ्यूज चेक करायची, न करता फ्यूजच समजते आपल्याला की फ्यूज गेल्या का नाही गेल्या. त्यामुळे त्यांना दाखवलं, त्यांना लक्षात आले. पप्पांच्या जरी लक्षात नसं आले त्यांना समजेल आता की फ्यूज गेल्या का नाही. कसं आहे वेल्डिंगचं काम हाय व्होल्टेजचं असते त्यामुळं फ्यूज जाण्याचं नॉर्मल आहे. व्होल्टेज जास्त झालं फ्यूज जाऊ शकते. इकडं आजीचं चालू आहे बघा बसून काय तर. हो की झाडं लावून टाक, जराशी येऊ दे रे, वाळून जाते. सावली पडू दे, काम करायची जराशी ताकद नाही राहिली. उन्हात काम करायला नको वाटायला लागले आजीला. हे झाडं येताना आम्ही घेऊन आले तुम्हाला दाखवतो. हे आपल्या घरी आणलेलं लावायला फुलांची आणि हे आपले जे कोणाकारपूस आहे ना त्याचं एक रोप आहे आणि बाकीचे ती फुलांची आहेत. त्याला म्हटलं रोपं लावून टाक तर म्हणतोय कुत्रं तिकडं पाणी ठेवलं तिकडं चाललं आहे चाटतात ना त्यामुळे इकडं बोललो. मटका ठेवला बाहेर. आता मिस्त्री त्यांना गार पाणी प्यायला लागते सगळ्यांना. बस इथं इकडं बस सावलीत बस बस दा आले बघा. बस खाली खाली बस सावलीत. चल तिकडं इथं बस इथं बस बस इथं तुला बिस्किट देतो बस. चला काय तिला बिस्किट देऊया आणि एक बिस्किट पुढं आणतो फोडून. गाडीत ठेवलेली आहे, मोठा पुडाच घेतलेला मी येताना काल तर गाडीतच ठेवलेलं आणि आलेल्या पप्पांनी दिले असणार आहे. बघूया आता तिथे मी आणि एक पुडा देतो. गाडीत आपल्या ठेवलेला आहे पुडा. मी काय केलं सांगतो काहीच. काल एक पुडाच भरून आणला मी बिस्किट पुडा. तर त्यातला एक बिस्किट पुडा फोडून त्याला खायला देतो. आता काय होते तर गाडीतच बिस्किट पुडा पहिला फोडतो आणि घेऊन जातो. त्याला आवाज आला ना असं उड्याच मारते अंगावर. इथं पण उड्या मारते. 2 जण आहेत पिल्ली, एक आई आहे आणि तिचं एक पिल्लू आहे. आणि कसं आहे त्यांनी चाटलेलं चांगलं नसते कुत्र्याने. कसं असते काय पण खात असतात ते इन्फेक्शन वगैरे. त्यामुळं आपण प्रिकॉशन घ्यायचं, त्यांना खायला द्यायचं, माया करायचं पण काळजी पण घ्यायची स्वतःची पहिला. तर चला आता हे पहिलं देतो तिला मग तुम्हाला बोलतो. हे बघा काही बिस्किट घेतलेले फोडून तिला आता बसायला इकडं मी बोलवलं होतं सावलीत घरापासून. तिला टाकतो समोरनं जाऊन टाकतो म्हणजे. आणि हे बघा काही सकाळी मम्मी पप्पांनी तुतीची बघा कांड्या आणून लावलेले आहेत इकडं बांधायला. इथं बसल्या तिला आता घालतो मी. खा 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 बिस्किट. तर तिथे पिल्लू कुठं गेले काय म्हणणार. ती तर लय जाम उड्या मारते. 7 वाजता उठलं म्हणजे काय लेट होत नसते काय सांगा. घरी जाऊन टाय फीस होत्या उन्हात. आधी उन्हात फिरते ती घरी गेल्या गेल्या जी झोपून टाकतोय ती सकाळीच उठतोय. काम झाल्यावर हे अजय तर उत्तानी करून पडला होता.
उशीर नको झोपला पण हे जे गेलं झोपला हे काय झोपलाय झोपलाय पण हा. लवकर उठलाय पण उशीर ना हा त्याचं काम मारे लय भारी काम तेच आहे नंबर 1 काम आहे मग आता माणूस ठेवायचा आम्हाला उठवायला 3,000 रुपये पगार दे महिन्याला कोण असेल तर सांगा. 30,000 दिला तरी ती माणूस पळून जाईल रोज रोज कोण उठवायचं म्हणणार काय म्हणला ते म्हणा 1,00,000 रुपये दिले तरी येणार नाही याला कोण उठवायचं हा तिकडे हो व्हायच की मग मला मीच देतो तुम्हाला 1,00,000 रुपये हा मला काय बोलू नका परत. हा इकडं पप्पा पण बघा हसा लागलेत. पटलं रे त्यांना पटलंय ते. रिअल गोष्ट आहे बदल माहित आहे ना? पाणी जास्त वाढले. त्याच्या एक फूट झाले म्हणल्यावर केले त्यांनी तसं नाही अजून लांब आहे त्यांना काय म्हणायचं आत्ताच 11 फूट थांब म्हणायचं आता नाही ते बरोबर आहे. मधला 11 फूट आहे मधला 11 11.5 फूट आहे. त्यामुळे मधली हाईट जास्त आहे आणि इकडची ही जास्त मुरुम आहे. खाली 2 फूट खाली 2 ते 2.5 फूट काढले आणि दुसरी ते गोष्ट ही वरची वर आहे जायचं नाही म्हणायचं आपल्याला ती धरायचं नाही आता आपल्याला इथं 2 फूट गेला पाहिजे हा, वरची आडवी फ्रेम लावली की नाही त्याच्यावर पत्रा येणार आहे म्हटलं 5 इंच आणि आता तसं नाही ती काय म्हणते ह्या मातीत 2 फूट मुरुम बसला पाहिजे मी काय म्हणते आपण शेळ्यांना कूलर एक घेऊ नंतर उकडायला झालं कूलर लावायचं पंखा आहे. कूलर लाव फेरे रान त्याला थम्सअप पाच तू काय कर अगं, काय लस्सी तर पाज. असं त्याला शेळ्या पाहतात तर guys, आणि एक प्रॉब्लेम झालाय सांगतो तुम्हाला बोरच बंद पडल्या कालपासून. काय झालं काय माहिती. असं काम काढलंय की काय ना काय तर प्रॉब्लेम होतेच. बरोबर बंद पडतं बघ हर वेळी होतं हर वेळी होतं. हर वेळी होतं हर वेळी. आपण जाऊ ना काढा ना तेव्हा हायच काय ना काय लाईट गेली होती ती जोडली मी पण बोरच चालू होत नाही कालपासून. काल आम्ही ट्राय केलं संध्याकाळी मला वाटलं असं नॉर्मली कसं होते ड्राय रन वगैरे पडते ना त्यामुळे पाणी येत नाही. पण आज काय झालं ड्राय रन पडत नाही चालू दिसायला लागलं मोटर पण पाणी बाहेर फेकत नाही असं झालं प्रॉब्लेम. तर 4 वाजता येणार आहेत त्यांनी मोटरवाले त्यांनी येऊन आता बघतील काय झाले विषय. मोटर काढून टाकायचं. हा, म्हणजे काम काढलं की खर्च वाढते बघा आणि हे असा खर्चाने वाढतेच वाढते. लास्ट टाइम पण आपण घर बांधताना पण झालं होतं. झाडाची छटणी करायला रे, पाऊस करायला. झाडाची झाडं. ते नाही ते सांगायला पण शेळ्या ते ताना होय तुमच्या की ती बी दाखवायला जागा आणि हिथनं आतून मांडवपासून ना ती वेलाची बारकीवरची बिया ही आल्यात बघ रोप त्याला घाल पहिलं 2 लांब न घालायचं मागणं जरा आळं सोडून थोडं अंतरानं. हां तर आता तुम्हाला सांगते हे आतूनचं पाणी हां अजून जरा अंतर घे इकडं पायाकडं तुझ्या म्हणजे तिथनं वडत राहते जड लांबनं. तर सांगते तुम्हाला काय झालं तिकडं स्तुतीची झाड लावल्यात इकडं आपल्या बिया आल्या त्या फुटून कांड्या हां तिकडं स्तुतीची कांड्या लावल्यात कट करत बसली कट केल्या त्यानंतर लावल्या आणि चर पाडल्या शिवरीसाठी आणि इकडं आतुलचं चाललंय बोर पण बंद पडल्यामुळं आता हातानंच पाणी घालायचं चाललंय. गिलास घाल म्हणलं रोपांना छोट्या छोट्या आणि छोटी कवळी रोपं असतात ना ती वाळून जातात एकसारखं जर 3-4 दिवस पाणी नाही घातलं तर वाळून जातात. तर आता म्हणलं थोडं थोडं घालून बादलीवर पाणी नेलं आहे. आता तुतीची ती कांड्या जे आहेत ना त्याला पण 1-1 गिलास घालेल आतून आणि मग शेंगाला बघा काल घालायचं होतं हे पाणी म्हणजे पाजून जायचं होतं तिकडं मक्याला आणि बाजरीला पाजलं आणि इकडं पाजायला चालू केली पण तिथं अचानकच बंद पडली बोर. तिकडच्या साईडला 1 कप राहिला पाणी पाजायचा एक साईडचा कोपरा राहिला आणि कोपरा राहिला अचानकच बंद पडली. मग इकडे येऊन बघतोय तर बोर काही चालूच झाली नाही बघा बसल्यात सगळी बोर चालूच झाली नाही. मग किती 1 तासभर बघितलं वाट 2 तास बघितली पण बोर अचानक बंद पडली आणि ते चालूच झाली नाही ते आत्तापर्यंत चालू नाही. मग आता हे टाकी भरली होती आम्ही तर त्याचं पाणी आणलं आणि हे बघा आता म्हणलं घालून थोडं थोडं हे कर त्याला जीवन म्हणजे त्याला जगवायचं आहे कांड्यांना तर पाणी घालायचं लागणार आहे. ती वाकडी झालेली एक शिदी कर रे हां तिथली कांडी वाकडी झाली बघ शिदी कर हां इकडं फिरव माझ्याकडं फिरव माझ्याकडं गोल हां दाब तिथं मातीनं. काय या जेवायला आता जेवायला बसलो आम्ही सगळेजण. काम तिकडे चालू आहे त्याने पण जेवलं मिस्त्रीजीने आणि त्याने उठल्यावर मग आता आम्ही बसलोय. त्यांचा आराम चाललाय ना आमचं जेवायचं चाललंय. त्यांचं जरा आराम चालू आहे आणि आमचं चालू आहे आता जेवण. सगळेजण बसून जेवूया या तुम्ही पण जेवायला. गाईज आज जेवणामध्ये बघा मस्तपैकी हरभरा डाळीचा डाळा कांदा केलेला आहे. सगळ्यांना आवडतं आम्हाला फेवरेट. आणि हे बघा शेंगदाण्याची चटणी आहे आणि हे बघा शेंगदाण्याची चटणी आहे डोनट आहे मला भूक लागलेली म्हणून खाल्ला मी आणि चपाती भात या जेवायला. केळं पण आणलं हां.
गाईज बघा इकडं फायनली रेन पाईप चालू केलेले, बोर चालू झाली आणि ह्या साईडला बघा शेडचं काम डांब पण उभा व्हायला लागलं आणि बघा या आजी कसं फिरायला लागलं. झालं फायनली. आता किती मोठं वाटायला लागलं जागा. पहिलं असं वाटत होतं यार छोटं शेड व्हायला लागलं, कारण आता किती मोठं वाटायला लागलं. हां पहिला वाटत होतं लईच कमी घेतलोय काय आपण असं वाटायला तर, पण काय होते गाईज पहिला सुरुवातीला एवढं इन्व्हेस्टमेंट करून उपयोग नाही, त्यामुळे सुरुवातीला आम्ही कमी केले, नंतर परत वाढवता येते आपल्याला. इकडे एवढी जागा आहे अजून बघा, एवढं शेड असणार आहे, एवढी अजून डबल शेडचं जागा आहे अजून. एवढंच शेड इथं पण बनवू शकते आपण. त्या साईडला रेन पाईप आणि इकडं चालू आहे शेडचं काम. इकडं माझं चालू आहे पाणी द्यायचं शेंगाला आपल्या. पाईप हागला लागल्या बघून येतं पहिला, कारण की पाणी लीक होणार. आधीच बोर बंद होती. अरे 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 पाणी आलं बघा. हां इकडं पाईप फुटलेले आहे ना, त्यामुळं हे इकडं पाणी गळायला आले जास्त. तर आता मी काय करतो, इथं कट मारून एंडकॅपच लावून टाकतो, विषयच क्लोज करतो याचा. जर आता चालू आहे तो पण चालू राहू दे. हां हे बघा मम्मीनं फळी दिली, फळी लावली, पाणी इकडं ओढालं. इथं हे आता कट करून मी एंडकॅप इथं लावणार डायरेक्ट. नंतर जरा हे होऊ दे, आता येऊ दे आता. हां इथं कट मारणार, इथं कट मारणार म्हणजे हे इथं कट मारणार म्हणजे आपल्या कट्ट्याच्या इकडं पाईप बरोबर बसत्या. नाही गेला बरोबर. असं चालू आहे बघा गाईस काम. पाणी बोरला कमी झालेलं, त्यामुळे बोर चालू होत नव्हती आणि आता थोड्या वेळ थांबवलं आम्ही. तर आता पाणी भरपूर पाणी सुरू झाली गाईस. बोर त्यामुळे बंद पडली होती, कारण की बोरमध्ये पाणीच बघा इकडं काल पूर्ण पाणी दिलं होतं ना, ते कडची लाईन तेवढं राहिली वाटतं मग म्हणाल, त्यामुळं पाणी इथं संपलं होतं काल. आणि आता बघा चालू केली, इथून दिसत असेल तुम्हाला. हां हां ते बघा इथं फरक लगेच दिसते तुम्हाला गाईस. हे 2-3 लाईनी चांगल्या आलाय मक्का उगवून. तिकडचं कडची लाईन जरासं बारीक आहे पाणी मिळालं नसल्यामुळं, आणि इकडं बाजरी बरोबर आली आहे एक लेवल. मेन रस्ता रस्त्यात आपल्याला शेड आणि मला लगेच घर. मागं म्हणलं की परत हे एवढं वाया गेलं. हे जे पट्टा आहे ना, नुकसान होत नाही, हे परत वाया जाते, पेरायला येत नाही. कारण की इकडं पोवाट चालू राहणार, गाड्या जाणार, वायाच जाते, वाया शेतच वाया. वाया जाते. इथं आता ट्रॅक्टर फिरत पण नाही, तर इथं कामाला येते. एवढा पट्टा आला आपल्याला, आणि तिकडचं शेत चौक बाजू राहिली, सगळे राहिले रे. काही पण लावा, थोड्या शेतात पिकवलं तरी 2 पोती का होईना धान्य निघते. मग एवढा भाव झाला ना आपल्याला, वैरण काडी निघत्या म्हणून म्हणते ह्या साईडला. आणि मुरुम भरायला लागला असता, मेन म्हणजे मुरुम. पण मुरुम गाड्या लागल्या. 5 फूट एंगल खाली दाबला असतो, 5 फूट एंगल खाली दाबवला असतं आपल्याला, दाबायला लागला असतं मुरुम. माहित आहे. चला आता काय, चला जाऊया आता. चला काय जाता जातो काय एवढं काम. 7:30-8 वाजल्या. हे दिसत असेल तुम्हाला बॅकग्राऊंडला जरा. आता अंधार झाला, 7:30-8 वाजत आल्या. पण आता उद्या तुम्हाला दाखवतो काय काय अपडेट उद्याची आमची. तर कलर वगैरे लावून झालेलं आहे. पामची झाडं काढायला पाहिजे आता एक लाईटनं बाहेर दिसाय, पण काढायला पाहिजे, कारण इकडे शेड होणार सगळं काढून मग कुंड्यात लावायचे. काय बघ ते दगड काढ, कोणाला बी लागू शकते एका साईडला सारखं. आता पाहिलं चला आपण तिकडे जाऊया. काय तर चला काय, आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला जर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तिकडे बिस्किट पडले बघ, खा.
पण बिस्किट पडले बघ जा. चला बसा आता, जातो आम्ही. टाटा. टाटा चला तिकडे बघ, तिकडे बघ, मागे जा. टाटा